ढाकादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण अष्टांग हृदयाचा 26वा अध्याय वाचतोय की जो शस्त्रविधी अध्याय असा आहे आणि याच्यामधले आपले काही श्लोक झालेले आहेत ते 32 श्लोक साधारण आपले झालेले आहेत आणि ह्या 32 श्लोकांमध्ये शस्त्र कोणकोणती असावीत, कशी असावीत, सूचिका कसा असाव्यात, ते वृत्तासूची कशी असते, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण आता वाचन करणार आहोत. सो आपण शेअर करूया स्क्रीन. अध्याय 26वा आणि 33वा श्लोक. तर शस्त्रकोश कसा असावा या गोष्टी आपण पाहत होतो. तर शस्त्रकोश कसा असावा हे बघत असताना त्याच्यामध्ये त्याचा आयाम किती असावा, विस्तार किती असावा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो स्यान् नवांगुल विस्तारः सुघनो द्वादशांगुलः क्षौमपत्र ऊर्ण कौशेय दुकुल मृदुचर्मजः विन्यस्तपाशः सुस्यूतः स्यान् स अंतर ऊर्णा अस्थशस्त्रकाः शलाकापिहितश्चास्य शस्त्रकोशस्तु संचयः. आता हा शस्त्रकोश कसा असावा ह्या संपूर्ण गोष्टी ह्याच्यामध्ये सांगतात. मग आता या शस्त्रकोशाच्या संदर्भामध्ये सुरुवात कशी आलेली आहे की स्यान् नवांगुल विस्तार, हा 9 अंगुळ विस्तार असणारा असा हा असायला पाहिजे. आणि शिवाय दुसरं जे म्हटलंय सुघनो द्वादशांगुल, हा म्हणजे लांबी आणि रुंदी या दोन गोष्टींच्या संदर्भामध्ये जेव्हा विचार केला जातो तर त्याच्यामध्ये त्याची लांबी 12 अंगुळ असावी आणि रुंदी जी आहे ती 9 अंगुळ असावी. आणि तो कसा असायला पाहिजे तर सुघनहा असं म्हटलेलं आहे. सुघनहा म्हणजे तो घट्ट व्यवस्थित शिवलेला असला पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की आपण त्याच्यामध्ये शस्त्र ठेवणार आहोत आणि ही जी वेगवेगळी शस्त्र ठेवणार तर ती जड असणार आहेत कारण की ती अयस म्हणजे लोहापासून किंवा पोलादापासून बनवलेली आहेत. त्याला रस्ट लागणार नाही अशा चांगल्या आपण धातूची बनवलेली आहेत किंवा त्याच्यामध्ये काही वेळेला आपण सुवर्णाची किंवा काही वेळेला चांदीची म्हणजे रौप्याची अशी बनवलेली आहेत. असं होत असताना हा जर का जड होणार असेल आणि जर तो व्यवस्थित शिवलेला नसेल तर मध्ये कुठेतरी फाटलाय वगैरे किंवा त्या वजनाने तो ओपन अप होतोय अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. आणि म्हणूनच एक शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे सुघनहा. त्याच्यानंतर तो कुठल्या वस्त्राचा असायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. क्षौमपत्र ऊर्णा कौशेय दुकुल आणि चर्मजहा असं म्हटलेलं आहे. मृदू चर्मजहा, मृदू चर्म म्हणजे मऊ अशा चामड्यापासून बनवलेला पाहिजे. म्हणजे लेदर बॅग्स आपण म्हणतो तशा पद्धतीचं ते पाहिजे. म्हणजे ते छानपैकी शिवलेलं असेल तर त्याच्यातून आपली जी शस्त्र आहेत तर ती बाहेर पडणार नाहीत. त्याच्या बरोबरीनं क्षौम वस्त्र जे असतं म्हणजे रेशमी वस्त्र जे आहेत तर त्याच्यापासून ते बनावावं. त्याच्यानंतर पत्रोर्ण असं म्हटलेलं आहे. पत्रोर्ण म्हणजे पानापासून विशिष्ट हे काढून, उरळा म्हणजे लोकर काढून म्हणजेच पानाच्या सालींपासून धागे काढून त्याच्यापासून जे वस्त्र बनवलं जातं तर तशा पद्धतीचं ते वस्त्र असावं. त्याच्यानंतर कौशेय म्हणजे कोश, कोशापासून उत्पन्न झालेला. तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल की सिल्कवर्म्स असतात तर त्याचे कोश असतात आणि त्या कोशापासून सिल्क काढलं जातं आणि त्या कोशापासून उत्पन्न म्हणून कौशेय असं नाव ह्या सिल्क या वस्त्राला असतं. सिल्क म्हणजे रेशमाचं. सो रेशमाची ही वेगळी वस्त्र असावीत. तर आपल्या भारतवर्षामध्ये याचाच अर्थ असा आहे की खूप पूर्वीपासून म्हणजे वाघपटांच्या काळापासून वस्त्र निर्मिती आणि उत्तम पद्धतीची वस्त्र निर्मिती ही होती. हे त्याचं एक इंडिकेशन किंवा द्योतक आहे असं आपण म्हणू शकतो. सो उत्तम अशा कौशेयापासून हे बनवलेलं असावं. त्याच्यानंतर दुकुल असा शब्द वापरलेला आहे. दुकुल म्हणजे सुद्धा वेगळ्या प्रकारचं रेशमी वस्त्र असं म्हटलेलं आहे. आणि मृदू चर्मछा, मृदू अशा चामड्यापासून ते बनावं. तर विन्यस्त पाशहा, पाशहा म्हणजे काय तर पट्टा. बरं आपण म्हणतो की वेगवेगळ्या पाशामध्ये मी अडकू नये म्हणजे कशात तरी अडकवता आला पाहिजे असा विन्यस्त म्हणजे त्याला शिवलेला व्यवस्थित आहे असा पट्टा द्यायला पाहिजे. म्हणजे ती आपण गळ्यामध्ये धरून किंवा पकडून ते शस्त्रकर्मासाठी आपण तो घेऊन जाऊ शकतो. म्हणून विन्यस्त पाशहा असा शब्द आलेला आहे. म्हणजे त्याला बेल्ट एक असायला पाहिजे. आत्ताच्या भाषेमध्ये जर का किंवा आत्ताच्या शब्दांमध्ये मुलांना जर का सांगायचं झालं तर त्याला बेल्ट असायला पाहिजे.
त्याच्यानंतरचं जे आहे ते स्यूतः, स्यूत म्हणजे पिशवी या अर्थाने येतं बरं का नेहमीच, आणि सुस्यूतः म्हणजे काय, तर उत्तम पद्धतीने असणारी ही पिशवी. आता ही पिशवी कशी आहे, तर ती चांगल्या आकाराची, चांगल्या वस्त्राची आणि कुठेही न फाटलेली अशी असायला पाहिजे. आणि अजून एक त्याच्यामध्ये महत्वाचा भाग सांगितलेला आहे की सान स अंतर उर्णास्थ शस्त्रकः, म्हणजे त्याच्या आतमध्ये सुद्धा उर्णा म्हणजे लोकरीचे वेगवेगळे कप्पे असायला पाहिजेत. आता हे वेगवेगळे कप्पे कशासाठी आहेत, तर हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. आता हे वेगळ्या कप्प्यांचा जेव्हा आपण विचार करतो ना, तर त्याच्यामध्ये उर्णास्थ शस्त्रकः असं म्हटलंय, म्हणजे आतमध्ये त्याच्या उर्णा म्हणजे लोकरीचे कप्पे पाहिजेत. म्हणजेच कसं की एक वस्त्र जे आहे किंवा एक शस्त्र जे आहे ते दुसऱ्याला लागलंय किंवा एकमेकांच्या वरती ते आपटतात असं नाही पाहिजे, आणि म्हणून प्रत्येकाला वेगवेगळा कप्पा आतमध्ये पाहिजे. तुम्हाला आता माहित असेल की बऱ्याच वेळेला ज्या भाज्या घेण्यासाठी म्हणून आजकाल काही पिशव्या शिवल्या जातात, तर त्या पिशव्यांमध्ये काही विशिष्ट कप्पे आतमध्ये बनवलेले असतात, म्हणजे ते कप्पे काढता येत नाही, त्याच्यातच शिवलेले असतात. सो तशा पद्धतीनं लोकरीचे असे कप्पे शिवलेले पाहिजेत की त्याच्यामध्ये आपल्याला एक एक शस्त्र व्यवस्थित आपल्याला ठेवता येईल. दोन भाग त्याच्यामध्ये होतील की ते शस्त्र सुरक्षित राहील, त्याच्यानंतर मग असे आपण म्हटलं की त्याची धार जाता कामा नये किंवा ते खंड म्हणजे ते मध्येच कुठे तुटायला नाही पाहिजे. तर जर आपलं कंटेनर किंवा जर आपली का शस्त्रकोश हा चांगला असेल तर या गोष्टी घडणार नाहीत. अदरवाईज ट्रॅव्हलमध्ये मधल्यामध्ये हे सगळे एकमेकांवरती आपटून शस्त्र खराब होण्याची शक्यता आहे, किंवा त्याचे जे टूथ वगैरे असतात ते ब्लंट होण्याची शक्यता आहे, किंवा त्याची जी धार आहे ती कमी होण्याची शक्यता आहे. आणि असं सगळं होऊ नये यासाठी म्हणून हा शस्त्रकोश असावा असं आहे. आणि त्याच्यामध्ये उर्णा म्हणजे लोकरीचे अंतर कप्पे असावेत, आतमध्ये त्याच्या कप्पे असायला पाहिजेत. शस्त्रकोशः सुसंचयः, सुसंचयः असं म्हटलेलं आहे. आता शांत उर्णा अस्थ शस्त्रकः, उर्णास्थ शस्त्रकः, ही शस्त्र वेगवेगळी ठेवण्यासाठी असा हा एक कोश असायला पाहिजे. त्याच्यानंतर शलाका पिहित आस्यश्च, आस्य म्हणजे मुख, शलाका म्हणजे एखादी काडी, म्हणजे त्याचं जे तोंड आहे ते काडीने एखाद्या बंद करायला पाहिजे. काडी याचा अर्थ काय, तर लॉक त्याला असायला पाहिजे. याचं कारण काय, ही आपण जी काही शस्त्र वापरणार आहोत तर ती खूप महत्वाची आहेत आपल्यासाठी शस्त्रकर्म करत असताना. मग त्याच्यातलं एखादं पडलं, हरवलं, निघालं, कोणीतरी काढलं, मिसचिफ केलं असं काही होऊ नये म्हणून त्याला काडीने बंद करता आलं पाहिजे. त्याचं तोंड जे आहे ते आपल्याला बंद करून ठेवता आलं पाहिजे. मग हे तोंड बंद करण्यासाठी त्याच्यामध्ये काय पाहिजे, तर एक शलाका असायला पाहिजे. शलाका म्हणजे काडी म्हणजेच लॉक असायला पाहिजे. ओके. शलाका पिहित, पिहित म्हणजे झाकून ठेवलेली, हास्य म्हणजे तोंड, म्हणजे एखादं असं हे पाहिजे की ज्याच्याने ते मस्तपैकी आपल्याला बंद करता आलं पाहिजे. ओके. ज्याला आता आपण आजकालच्या भाषेमध्ये चेन म्हणू तसं. सो शलाका पिहित आस्य शस्त्रकोशः सुसंचयः, हा शस्त्रकोश कसा आहे, तर सुसंचय म्हणजे खूप छान पद्धतीने सगळे शस्त्र आपल्याला ठेवता आली पाहिजे असा हा शस्त्रकोश असायला हवा. आता इथपर्यंत जे आहे ना ते पूर्ण शस्त्रकोशाचं वर्णन होतं. पहिल्यांदा जेव्हा ती सगळी शस्त्र सांगितली, शस्त्र सांगितल्यानंतर शस्त्रकोश कसा असावा हे सांगितलं. आता ह्याच्या पुढे आणखी एका विशिष्ट शस्त्राबद्दल ते सांगतात. जलौका जर का तुम्ही बघितली ना तर जलौका ही शस्त्रांमध्ये आलेली अणुशस्त्र म्हटलेलं आहे त्याला, कारण की ती ऍक्च्युअल कर्मासाठी उपयुक्त आहे म्हणून. ती फक्त ईक्षण पाहणं किंवा काय म्हणू आपण ज्याला डायग्नोसिसच्या दृष्टीने अशी नाही आहे. मग ती कर्म म्हणजे ती थेरापिटिक आहे, कर्म करणारी आहे, आणि म्हणून जलौकेला शस्त्र असं म्हटलेलं आहे. आणि भगवान धन्वंतरींच्या उजव्या हातामध्ये ही जलौका आहे, इतकीही महत्वाचे. इवन त्यांच्या आरतीमध्ये किंवा त्यांच्या वर्णनामध्ये सुद्धा जलौका हा शब्द येतो. सो एवढी ही महत्वाची जी जलौका आहे तर त्याचं वर्णन आता ह्याच्या पुढे आलेलं आहे. ओके. सो जलौकस असा शब्द आहे मुख्य. जलौका असा शब्द हा मराठीमध्ये किंवा त्याचं काय म्हणतो प्रथमा एकवचन असं होतं. सो जलौकसस्तु सुखिनाम रक्तस्रावाय योजयेत, रक्तस्राव सुखीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं व्हावा म्हणून काय करावं, जलौकांची योजना करावी. आता ही जलौकांची योजना करत असताना त्याच्यामध्ये बरेच मुद्दे किंवा बरेच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. मग ही योजना करत असताना ह्या जलौका कशा असायला पाहिजेत तर तेही सांगितलेलं आहे. दुष्टांबू म्हणजे दुष्ट झालेलं पाणी, खराब झालेलं पाणी. मत्स्य भेक अहि शव
कोथमल उद्भवाः रक्ताः श्वेता वृषं कृष्णाश् चपलास्तूलपिच्छिलाः इन्द्रायुध विचित्रो ऊर्ध्वराजयः रोमशाश्च ताः सविषा वर्जयेत् ताभिः कण्डूपाकज्वरभ्रमाः विषपित्तास्रनुत्कार्य तत्र शुद्धांबुजा पुनः। आता इथे जलौकांचं वर्णन करताना जनरली बरं का, म्हणजे आपली सवय कशी असते ना, आधी आपण नॉर्मल बघतो आणि त्याच्यानंतर जे काही विकृत आहे ते सांगतो. पण इथे पहिल्यांदा कुठल्या त्याग करायच्या आहेत हे सांगतात, की कुठल्या जळवा घेऊ नका, म्हणजे कलेक्शन कुठून करायचं नाही, कुठून करायचं ह्या गोष्टी पहिल्या महत्वाच्या सांगतात. आणि मग आता हे कलेक्शन करत असताना जलौकांच्या बाबतीमध्ये महत्वाचं काय आहे, की दुष्टांबू म्हणजे जिथे दुष्ट आंबू किंवा खराब पाणी आहे तर अशा खराब पाण्यामधल्या तुम्ही घेऊ नका जळवा. आता खराब पाणी म्हणजे काय, ज्या पाण्यामध्ये मत्स्य भेक अहि शव आहे. मत्स्य म्हणजे मासा, भेक म्हणजे काय म्हणतो आपण फ्रॉग, बेडूक. त्याच्यानंतर अहि म्हणजे साप, यांचे शव आहेत. म्हणजे आता हे सगळे जर का आपण बघितले प्राणी तर ते ॲक्वाटिक अशा पद्धतीचं, म्हणजे पाण्यात राहणारे कोण कोण असतात तर मासे, त्याच्यानंतर मंडूक किंवा भेक किंवा ज्याला आपण बेडूक म्हणतो तर ते, किंवा पाणसाप ज्याला म्हणतो ते, तर अशांचा शव म्हणजे त्या पाण्यातच ते मरून पडलेले आहेत असं जर का पाणी असेल आणि तिथे जळवा असतील तर त्या जळवा घेऊ नयेत. ओके. त्याच्यानंतर भेक अश्व अहि शव कोथ मलोद्भवाः. कोथ म्हणजे किंवा हे पडून खराब झालेलं आहे, सडलेलं आहे, काहीतरी मांस त्याच्यामध्ये पडलेलं आहे, तर अशा ठिकाणचा पाण्यातला जळवा घेऊ नयेत. आणि काय, कोथ मलोद्भवाः किंवा त्यांच्या मलापासून उत्पन्न झालेलं जे खराब झालेलं पाणी आहे, म्हणजे आता हे राहणार समजा प्राणी वगैरे त्याच्यामध्ये, तर ते त्यांचे मल तर त्या ह्याच्यातच असणार आहेत. परंतु कसं आहे, मल म्हणजे दोष या अर्थाने इथे बघायला पाहिजे. तर हे सगळं आहे ते खराब आहे, पडलेलं आहे, सडलेलं आहे, तर अशा पाण्यातल्या ज्या काही जळवा असतील ना तर त्या घेऊ नये, ग्राह्य नाहीत त्या. आणखीन कशा प्रकारच्या जळवा घेऊ नयेत तर त्याप्रमाणे जळूचं वर्णन येतं. त्याच्यामध्ये रक्ताः श्वेता वृषं कृष्णाश् चपला स्थूल पिच्छिलाः इंद्रायुध विचित्र ऊर्ध्वराजयः रोमशाश्चताः सविषा. आता ह्या सविष जळवांचं वर्णन सांगतात. ह्या सविष जळवा म्हणजे कुठल्या कुठल्या, तर रक्ताहा एकदम लाल रंगाच्या, म्हणजे ब्लड रेड म्हणतो तशा. त्याच्यानंतर श्वेत एकदम पांढऱ्या ज्या जळवा असतात त्या योग्य नाहीत, त्या घेऊ नयेत. त्याच्यानंतर भृशम कृष्णा खूपच जास्त काळ्या असणाऱ्या जळवा म्हणजे एकदम कोळशासारख्या, तर त्या घेऊ नयेत. त्याच्यानंतर चपल म्हणजे भयंकर चपल असणाऱ्या जळवा तर त्या घेऊ नयेत. स्थूल खूप मोठ्या असणाऱ्या जळवा, काही ठिकाणी ना म्हणजे तुम्ही बघितलं असेल कदाचित की काही दवाखान्यांमध्ये जळू लावल्यानंतर तो एवढा मोठा होतो ना की जणू काही ते छोटे सापसुरळी असतात ना तेवढ्या मोठ्या जळवा होतात. तर एवढ्या मोठ्या जळवा नाही लावायच्यात. मग कसं म्हटलेलं आहे की स्थूल म्हणजे पहिल्यांदाच त्या एवढ्या स्थूल किंवा जाड किंवा मोठ्याच्या मोठ्या असणाऱ्या जळवा आहेत ना तर त्या वापरू नयेत. ओके. सो त्याच्यामध्ये स्थूल, त्याच्यानंतरचा जो शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये पिच्छिलाहा एकदम चिकट असणाऱ्या ज्या जळवा आहेत ना त्या सुद्धा वापरू नयेत, की हातात घेतल्यात आणि एकदम त्याला तार येते, धार येते, अशा पद्धतीचा जे आहे ते घेऊ नयेत. त्याच्यानंतर इंद्रायुध असं म्हटलेलं आहे. तर इंद्रायुध म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आणखीन काही विशिष्ट प्रकार आलेले आहेत. इंद्रायुध म्हणजे त्याच्या धनुष्य इंद्र आयुध. इंद्र म्हणजे काय, तर आपण ज्याला इंद्र देवता आणि तिचं आयुध म्हणजे इंद्रधनुष्य ज्याला आपण म्हणतो. तर असं इंद्रधनुष्यासारखा त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग असणारी अशी जळू घेऊ नये. इंद्रायुध विचित्र म्हणजे खूप वेगवेगळे रंग असणारी, विविध रंग या अर्थाने. ऊर्ध्व राजी म्हणजे ज्याच्यावरती, राजी म्हणजे मोहरी, तर राजिका म्हणजे त्याच्यावरती अशा मोहरीसारखे छोटे छोटे डॉट्स आहेत असे घेऊ नये. त्याच्यानंतर रोमश ज्या जळूच्या अंगावरती छोटे छोटे रोम आहेत तर ती जळू घेऊ नये. आणि ह्या सगळ्या जळवा कशा आहेत, सविषा वर्जयेत. ह्या सगळ्या जळवा ज्या आहेत ना तर त्या सविष सांगितल्यात आणि ह्या घेऊ नयेत. आणि जर काही ह्या चुकून लावल्या गेल्या तर काय होतं, तर कंडू पाक ज्वर भ्रमाहा आणि विष पित्तास्त्र नुत्कार्यम तत्र शुद्धांबुजा पुनः. कंडू पाक ज्वर भ्रमाहा अशी जळू लावल्यानंतर काय काय होतं, तर कंडू म्हणजे खाज यायला लागते,
पाक म्हणजे तो जो काही एरिया आपण लावलेला असेल तर त्या ठिकाणी पाक झालेला किंवा पस फॉर्मेशन झालेलं अशा पद्धतीने दिसतं. त्याच्यानंतर काही वेळेला अशा जलौका लावल्यानंतर ज्वर सुद्धा येण्याची शक्यता असते आणि भ्रम, गरगरल्यासारखं होणं, चक्कर येणं अशा गोष्टी दिसतात. जलौका लावल्यानंतर आपल्याला थोडं जरी लक्षण वाटलं ना तरी आपल्याला वाटतं की हे दरवेळेला जलौकेमुळे आहे. पण काही वेळेला रुग्णाचं सत्व सुद्धा कमी असतं. नुसती जळूकडे बघूनच ते घाबरत असतात आणि चक्कर आल्यासारखे वाटत असते. तर त्याच्यामुळे रुग्णाचं सत्व कोणतं आहे हे सुद्धा बघून आपण निर्णय घ्यावा की जळूमुळे होतंय का रुग्णाच्या सत्वामुळे होत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच जलौका आपण लावायला हव्यात. सो त्याच्यामध्ये इंद्रायू विविध ऊर्ध्वराजी रोमशाश्चताः सविषा वर्जयेत आणि ताभिही अशा जळणांनी काय होतं तर कंडू, पाक, ज्वर आणि भ्रम ह्या गोष्टी होत असतात. आणि मग असं जर का समजा लावली गेली जळू आणि आपल्याला लावल्यानंतर पेशंट सांगतोय की कंडू आहे किंवा पाक आहे अशा पद्धतीची जर लक्षणं दिसली तर काय करायचं तर विषपित्तास्त्र नुत्कार्य तत्र विष नुत कार्य म्हणजे विषघ्न कार्य तिथे करावं. आता विषघ्न कार्य करावं असं म्हणून एक फक्त सूत्र इथे सांगून ठेवतात. परंतु विषघ्न म्हणजे कुठलं वापरायला पाहिजे तर मग अगदामध्ये वेगवेगळे जे वर्णन आलेले आहेत मग त्याच्यामधले आपण बघायचं की लक्षणं कोणती आहेत, कोणत्या पद्धतीची जलौका आपण लावलेली आहे त्यानुसार वेगवेगळे अगद तिथे आपण वापरू शकतो. मग अगदी थोडंसं खाज आल्यासारखं होतंय असं असेल तर चंपकादी अगदाचा उपयोग होईल किंवा इतर जी पुढची अगद आली आहेत त्याचा सुद्धा उपयोग त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल. त्याच्यामुळे विषनुत कार्यतंत्र आणि दुसरं म्हणजे पित्त अस्र नुत कार्यतंत्र, पित्त शमन कार्य, पित्तनुत कार्यतंत्र, पित्त शमन करण्यासाठी. मग अशा जर का जलौका लावल्यानंतर चक्कर आहे किंवा कंडू आहे किंवा पाक आहे असं असेल तर पित्तघ्न कार्य त्या ठिकाणी करावं लागतं. मग उत्पलादी गण आहे तो आपण पेशंटला देऊ शकतो किंवा ड्रेसिंगसाठी उत्पलादी गण चांगला ऑटोक्लेव्ह करून वापरू शकतो किंवा त्याच्यामध्ये सूत जे आहे ते आपण पेशंटला देऊ शकतो, चंद्रकला आहे ते देऊ शकतो. सो या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या दवाखान्यात असायला पाहिजे जेणेकरून हे झाल्यानंतर समजा त्याचा जर का काही असा परिणाम आला तर आपल्याकडे उपकल्पना त्याची आधीच असायला हवी. सो त्या दृष्टीने पित्त नुत आणि पुढचा जो शब्द वापरलेला आहे तो म्हणजे अस्रनुत. अस्रनुत म्हणजे रक्त प्रसादन करणारा. तर अस्र म्हणजे रक्त, त्या रक्ताचं प्रसादन करण्यासाठी मग रक्तपाचक आपण वापरू शकतो, सारिवा वापरू शकतो, मंजिष्ठा वापरू शकतो. सो आता ह्या दृष्टीने इथल्या अनुषंगाने तुम्हाला मस्तपैकी होमवर्क द्यावा असं मला वाटतं की रक्तावर कार्य करणारी जी जी द्रव्य आहेत किंवा रक्त प्रसादन गण जो आहे तर तो पूर्ण लिहून काढायचा आणि त्याच्यातल्या ज्या त्या द्रव्यांचा रसवीर्य विपाक असं तुम्ही लिहून काढा म्हणजे आपल्याला द्रव्य एक एक छानपैकी समजायला लागतात. मग असं जर झालं तर आपण तिथे कुठलं द्रव्य वापरू, कोणत्या भेदाने कोणत्या पद्धतीचं द्रव्य वापरू या गोष्टी आपल्याला तिथे समजत असतात. सो विष पित्तास्त्र नुत्कार्य असं म्हटलेलं आहे. सो विष पित्त अस्त्र यांच्यावरती काम करावं आणि तत्र शुद्धांबुजा पुन्हा शुद्ध पाण्यामध्ये ज्या जलौका मिळतात त्या कशा असतात हे आता नंतर वर्णन करतात. त्याच्यामध्ये निर्विषा शैवलशावा वृत्ता नीलोर्ध्वराजयः कषाय पृष्ठास्तन्वङ्गाः क्वचित् पीतोदराश्चयाः ताः अपि असम्यग् वमनात् प्रततं च निपातनात् सीदन्ति सलिलं प्राप्य रक्तमत्ता इति त्यजेत् अथेतरां निशाकल्कयुक्ते अंभसि परिप्लुताः अवन्ति सोमे तक्रेवा पुनश्च आश्वासिता जले लागयेत् घृतमृत्स्तन्य रक्तशस्त्रनिपातनैः पिबन्तिरुन्नतस्कन्धाश्छादयेत् मृदुवाससा. आता हे पुढे विधी देतात की जलौका कशी लावायची. आता ह्याच्यामध्ये जलौका जी आहे ती आपण चांगली घेतली. कशी घेतली तर शुद्धांबुजा पुन्हा शुद्ध अंबू म्हणजे पाणी, चांगल्या पाण्यामधली आपण जलौका घेतली तर त्याच्यामध्ये निर्विषा मग ती निर्विषा आहे. मग ती कशी आहे तर शैवल शामा, शैवल शाव असा शब्द आहे. शैवल म्हणजे काय तर शेवाळ, अलगीच्या रंगाची, हिरवटसर रंगाची असली पाहिजे किंवा शाव म्हणजे करड्या रंगाची म्हणजे ग्रे कलरची जळू असली पाहिजे. मग ती हिरवट आणि ग्रे अशी असणारी जी जळू असते तर ती उत्तम आहे आणि ती निर्विष आहे. शैवल शावा वृत्ता गोलसर आकाराची असते. नीलोर्ध्व राजया म्हणजे तिच्या वरती तिच्या पाठीवरती निळसर रंगाच्या अशा राजी असतात म्हणजे रेघा असतात किंवा प्लेन एखादी रेघ असते अशा पद्धतीची जळू आहे तर ती निर्विष जळू समजायला पाहिजे. नीलोर्ध्व राजया
त्याच्यानंतर कषाय पृष्ठाः तन्वंग्यः. कषाय पृष्ठ म्हणजे त्याचं पृष्ठ जे आहे ना ते कषाय आहे. म्हणजे कषाय म्हणजे कसा, तर पकडल्यानंतर ते सुटणार तर आहेच आहे, म्हणजे अगदी काय ते हे नसणार आहे, परंतु कशा रंगाचं किंवा कषायत्व असणार अशा पद्धतीचं ते पृष्ठ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तन्वंग असं म्हटलेलं आहे. आता तन्वंग म्हणजे कसा, तर थोडी बारीक असणारी, खूप स्थूल नसणारी, या अर्थाने तन्वंग असा शब्द वापरलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कषाय पृष्ठ असा शब्द जो आहे ना, पृष्ठ आणि उदर हे दोन त्याचे भाग झाले. तर उदर जे आहे ते कसं आहे, तर किंचित पितोदराश्चयाः असं म्हटलेलं आहे. पित्त उदर असणार आहे आणि पृष्ठ मात्र कषाय असणार आहे असं म्हटलेलं आहे. आता कषाय असं म्हणत असताना आपल्याला ते चवीच्या दृष्टीने कषाय माहिती असतं, बरोबर आहे, परंतु इथे थोडस ग्रेइश करड्या अशा रंगाच्या अशा पद्धतीच्या ह्या जळवा या अर्थाने घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कषाय याचा अर्थ जो आहे ना, तर त्याच्यामध्ये रंग या अर्थाने आले. तर काषाय वस्त्र असं एक म्हटलं जातं. काषाय म्हणजे कौशल्य पासून काषाय. तर तुम्हाला जर का माहिती असेल ना, तर त्याच्यामध्ये दत्त महाराजांचं वर्णन करताना ये रे काषाय वस्त्र घेणाऱ्या ये असं एक वर्णन आलं आहे. काषाय वस्त्र म्हणजे भगवं वस्त्र धारण करणारा. तर भगवा म्हणजे त्याचा कलर जो आहे ना तो असा चित्रविचित्र नाहीये, एक टिपिकल भगव्या रंगाचा किंवा प्लेन कलरच्या अशा अर्थाने ते कषाय असा शब्द आलेला आहे बरं का, काषाय किंवा कषाय. त्याच्यानंतर आहे ना किंचित पितोदराश्चया, पिवळं पितोदर म्हणजे किंचित पिवळ्या रंगाचं असं पोट आहे त्यांचं. ताहा अपि म्हणजे अशी सगळी जळू जरी आपण घेतली चांगल्या पद्धतीची निर्विष जळू, ताहा अपि असम्यक वमनात प्रततमच निपातनात. म्हणजे जर का अशी सुद्धा जळू घेतली तर ती असम्यक वमन म्हणजे तिचं वमन जर का योग्य पद्धतीनं केलेलं नसेल, जे आधी लावली आहे आणि तिचं वमन जर का चांगलं नाही झालं, किंवा प्रततम निपातनात, पातन म्हणजे ठेवणं, पाडणं म्हणजे लावणं या अर्थाने, पुन्हा पुन्हा जर का ती जळू लावली गेली असेल तर काय होतं, सीदंती सलिले म्हणजे अशा ज्या जळवा असतात ना त्या पाण्याच्या खाली सीदंती म्हणजे बुडतात. तुम्ही जर का जळू बघितली असेल तर वरती जनरली जिथे पाण्याचं एज असतं ना तिथे त्या जळवा लागलेले असतात, पण अशा पद्धतीची जर जळू असेल तर ती पाण्याशी बुडते. आणि सलिलम प्राप्य रक्तमत्ता इति त्यजेत. तर अशी जर का होत असेल ना जळू की ती वरती येत नाहीये, चंचल नाहीये, ती चांगल्या पद्धतीने नाही आहे, तर अशी जर असेल तर ती रक्तमत्त म्हणजे रक्ताने मत्त झालेली किंवा रक्तमत्त असा व्याधी झालेली अशी ही जळू आहेत आणि त्या जळूचा सुद्धा त्याग करावा किंवा त्यजेत असं म्हटलेलं आहे. आणि मग अशी जी जळू नाहीये म्हणजे जिला रक्तमत्त, जी जळू रक्तमत्त नाहीये तर अशी जळू घ्यावी. आणि मग काय करायचं, तर अथ इतरा म्हणजे रक्तमत्त नसणारी अशी जळू म्हणून निशा कल्क युक्ते अंभसी परिप्लुताः. निशा कल्क म्हणजे हळदीच्या कल्काच्या नियुक्त अशा पाण्यामध्ये परिप्लुत केलेली अशी ती जळू. अवंती सोमे तक्रेवा. अवंती सोम म्हणजे काय, तर पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जळू लावायच्या आधी निशाकल्क म्हणजे हळदीच्या पाण्यामध्ये बुडवावी आणि मग ती लावावी असं म्हटलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं ना की जळू लावून झाल्यानंतर म्हणजे जळू जेव्हा वमन आपण करतो जळूचं, तर त्याही वेळेला आपण तिच्या मुखाच्या ठिकाणी हरिद्रा किंवा हे काय रजनी किंवा ज्याला आपण हळद म्हणतो ती टाकत असतो. मग त्याच्यानंतर ती वमन करते. तर वमन केल्यानंतर तिला हळदीच्याच पाण्यात बऱ्याच वेळेला ठेवलं जातं. पण एक माझा तरी अनुभव असा आहे की तिला जर का तशाच पाण्यात ठेवलं ना तर मग बऱ्याच वेळेस दुसऱ्या दिवशी ती सिंक झालेली आहे किंवा रक्तमत्त झालेली आहे असं दिसतं. तर तिथे कसं आहे ना की लावायच्या आधी तिला चंचल करण्यासाठी म्हणजे जर का ती एकदम स्लो झालेली असेल तर अशी जी असेल ना तर तिच्यासाठी काय करायचं आहे, तर पहिल्यांदा तिला त्या हळदीच्या कल्काच्या पाण्यामध्ये तिला ठेवायचंय म्हणजे मग ती काय होईल की उत्साहित होईल किंवा ती चंचल होईल. आणि त्याच्यानंतर दुसरं काय आहे की तर अवंती सोमे. अवंती सोमे म्हणजे कांजी बरं का, जी आपण भाताची कांजी बनवतो त्याच्यामध्ये तिला घालावी किंवा तक्रे ताकामध्ये घालावी. पुनश्च आश्वासिता जले आणि त्याच्यामध्ये घातल्यानंतर ती अशी छान हालायला लागली की परत एकदा पाण्यामध्ये तिला घालावं म्हणजे आश्वासन द्यावं तिला, म्हणजे पाण्यात घालून तिला शांत करावी आणि मग अशी जी जळू आहे ती लावायची आहे.
सो ताकामध्ये, कांजीमध्ये किंवा हळदीच्या कलकाच्या पाण्यामध्ये अशी तिला लावून चंचल करून घेऊन मग तिला पाण्यामध्ये घालायचं आहे. अथ इतरां निशा कल्के युक्ते अंबसी परिप्लुताः अवंती सोमे तप्रेवा पुनश्च आश्वासिता जले लागयेत घृत मृत स्तन्य रक्तशस्त्र निपातनैहि. मग ती जळू आहे ती लावायची आहे. मग ती कशाने लावायची? तर एखादा घृताचा ड्रॉप ठेवून लावा, किंवा मृत म्हणजे मातीचा एखाद्या घर्षण करून मग तिथे लावा, किंवा स्तन्य स्त्री स्तन्य तिथे एखादा थेंब ठेवून मग ती जळू लागते पटकन, किंवा रक्तशस्त्र निपातनैहि शस्त्राने निपातन करून म्हणजे छेदन करून तिथे एखादा थेंब रक्ताचा येऊ दे, ज्याला आपण प्रिक म्हणतो आजच्या भाषेमध्ये, तसं घेऊन मग ही जळू लावायची आहे. आता माती लावणं, तूप लावणं किंवा स्त्री स्तन्य लावणं हे जे भाग आहेत ना, हे सर्वसाधारणतः आपण जर का बघितलं ना तर प्रॅक्टिकली फारसे केलेले दिसत नाहीत किंवा पाहत नाही आपण. परंतु एखाद्या पेशंटने समजा काहीतरी डिओडोरंट लावलेला आहे किंवा कुठला तरी स्प्रे मारलाय किंवा स्किनवरती कसला तरी पंजंट स्मेल आहे, तरी हा जळवा पटकन लागत नाही. मग अशा वेळेला आपल्याकडे दवाखान्यामध्ये काळी माती किंवा लाल माती असायला पाहिजे. मग ती आपण त्या ह्याच्यावरती लावायची, कारण जळूला मातीचा वास आवडतो किंवा त्या वासामध्ये ती अर्धी ऍटमॉस्फिअर मध्ये राहते. सो त्याच्यावरती लावायचं. मग ती जलौका घ्यायची आणि मग ती लावायची की ती पटकन लागते. बऱ्याच वेळेला असं दिसतं की स्काल्प एरियामध्ये सुद्धा जलौका लावत असताना तेल जर का असेल ना तर तेलाच्या वासाने पण जळू लागत नाही बऱ्याचदा. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, तर दवाखान्यामध्ये आपल्या मृत किंवा माती ठेवायला पाहिजे आणि ती त्या ठिकाणी लावून मग जलौका लावायचा प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजे मग ती जळू लागते. ओके. सो मृत किंवा स्त्री स्तन्य किंवा रक्त म्हणजे प्रिक घेऊन या पद्धतीने ती जळू लावायची. त्याच्यानंतर पिबंती उन्नत स्कंधा छादयेत मृदू आसिना. उन्नत स्कंधा पिबंती म्हणजे काय, तर ती प्यायला लागली म्हणजे ती लागली चांगली जळू ना की ती अशी वरती घोड्याच्या नालासारखी होते, म्हणजे अशी स्कंद म्हणजे तिचा खांद्याचा भाग जो आहे तो उंच होतो. म्हणजे समजा ही जळू असेल तर तिथे सक्कर जो आहे तो लागला की अशी हे होऊन मग पुढची जळू घे असते, म्हणजे ती अशा आकाराची आपल्याला दिसते. उन्नत स्कंद असा शब्द वापरलाय. आणि अशी झाली की मग त्याच्यामध्ये काय करायचं, तर आर्द्र वस्त्राने तिला झाकून ठेवायचं, बंद करून ठेवायचं. का बरं असं आर्द्र वस्त्राने बंद करायचंय, कारण तिचं श्वसन जे आहे ना तर ते त्वचेतून होत आहे आणि ओलसर त्वचा असेल तरच हे श्वसन होऊ शकतं. आणि जर का ते ड्राय झाली, तुमचे पंखे जोरात चालू आहे आणि जळू ड्राय झाली तर ती लवकरात लवकर मरण्याची शक्यता असते. आणि म्हणून तिची स्किन ओली राहावी ह्याच्यासाठी आर्द्र वास असा काय करायचं, तर त्याच्यावरती छादयेत म्हणजे छादन करून ठेवायचे. स्कंध पिबंतिरुन्नत स्कंध छादयेत मृदू वाससा. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये पिबंतिरुन्नत स्कंध छादयेत मृदू वाससा संपृक्तात दुष्ट शुद्धात अस्र जलौका दुष्ट शोणितम आदत्ते प्रथमम हंसम क्षीरम क्षीरोदकादिव. आता संपृक्तात दुष्ट शुद्ध आसरात जलौका दुष्ट शोणितम आदत्ते असा पूर्ण तो अन्वय आहे. कशाप्रमाणे, तर हंसहा क्षीरम क्षीरोदकात इव. क्षीरोदक म्हणजे काय, क्षीर म्हणजे दूध आणि उदक म्हणजे पाणी. उदक आणि पाणी हे दोन्ही एकत्र केल्यानंतर ते जर हंसापुढे ठेवलं तर हंस त्यातलं पाणी तसंच ठेवतो आणि फक्त दूध पितो. तर हे जे आहे ना तर त्याला नीर क्षीर विवेक असा एक न्याय म्हणून सुद्धा वापरला जातो. तर अशा पद्धतीनं ही जी जलौका जी आहे ती संपृक्तात दुष्ट शुद्ध रक्तात. त्याचप्रमाणे जे काही आपल्या शरीरामध्ये रक्त फिरत असताना ते दुष्ट रक्त हे वेगळं आहे, हे शुद्ध रक्त वेगळं आहे, अशा पद्धतीनं नाहीये. ते दोन्ही एकत्र संपृक्त आहे, सॅच्युरेटेड आहे. असं जे काही रक्त आहे ना तर ती जलौका तिथे लागली की त्याच्यानंतर तिथलं फक्त जे दुष्ट रक्त आहे तेवढंच खेचून घेते, ती शुद्ध रक्त घेत नाही. जसं नीर क्षीर विवेक हा हंसाला असतो त्याप्रमाणे असाच विवेक जो आहे दुष्ट शुद्ध रक्त विवेक ज्याला आपण म्हणू तो ह्या जलौकेकडे असते आणि म्हणून फक्त दुष्ट रक्त घेते. आणि दुष्ट रक्त घेतल्यामुळे तो आजार बरं व्हायला मदत होते आणि पेशंटला थकवा येत नाही कारण ती शुद्ध रक्त घेत नाही म्हणून. ओके. सो असा विवेक असणारी म्हणजे बुद्धिमंत अशी ही जलौका आहे, ही लक्षात घ्यायला पाहिजे. विवेक ही गोष्ट खूपच महत्वाची असते प्रत्येक ठिकाणी. जर का कुठलंही कार्य विवेकाने झालं ना तर त्याचा परिणाम हा नेहमी चांगला येत असतो. म्हणून विवेक ही गोष्ट खूप महत्वाची आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. ओके. सो आदत्ते प्रथमम किम आदत्ते,
तर दुष्ट शोणितम आदत्ते, सगळ्यात पहिल्यांदा ती दुष्ट शोणितच घेते, जसं हंस, क्षीर आणि उदक हे एकत्र ठेवल्यानंतर घेतो त्याप्रमाणे. मग पुढे काय, तर गुल्मार्शो विद्रधीन कुष्ठ वात रक्त गलामयान नेत्ररूप विषविसर्पान शमयंती जलौकसहा. जलौका जी आहे ती कोणकोणते व्याधी बरे करते असं इथे लिहिलेलं आहे चक्क, की गुल्म कुठल्याही प्रकारचे जे स्पेस ऑक्युपाईंग लिजन्स आहेत त्याच्यासाठी जलौकांचा उपयोग होतो. अर्शासाठी जलौकांचा उपयोग होतो. आता अर्शासाठी उपयोग होतो असं म्हणत असताना आपल्याला गुदार्श माहिती आहे, तर त्याच्या ठिकाणी लावले जातात बऱ्याचदा, हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. परंतु त्याच्या व्यतिरिक्त नासार्श जे आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लावू शकतो. परवाच स्त्री रोगावरती जो विषय झाला त्याच्यामध्ये आपण पेरिनियल रिजन वरती जर का पेशंटला योनी अर्श असतील तर त्या ठिकाणी लावू शकतो. सो त्याचप्रमाणे एंडोमेट्रियल पॉलिप्स असतील तर जे ओव्हेरियन फोसाज असतात तर त्या ठिकाणी सुद्धा जलौका लावले तर एंडोमेट्रियल पॉलिप्स खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात हे दिसतं. कुठेही जिथे म्युकोजाचा डिसेंट दिसतो ना, दॅट इज अनालोगस टू अर्श असं आहे. सो त्या दृष्टीने आपल्याला कुठल्याही अशा पद्धतीच्या केसेसमध्ये आपल्याला जलौका वापरता येतात. सो गुल्म, त्यानंतर अर्श, त्याच्यानंतरचा जो शब्द आहे विद्रधी, तर कुठलाही विद्रधी म्हणजे पक्वता आलेला, न पक्वता आलेला, अशा सगळ्या विद्रधींमध्ये वापरता येतात. कुष्ठामध्ये तर आपण जलौका खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरत असतो. त्याच्यानंतर वात रक्त आणि गल रोगांमध्ये, आता वातरक्तामध्ये जलौकांचा उपयोग चांगला होतो. वातरक्तांमध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक तर उत्तान आहे आणि दुसरं म्हणजे गंभीर आहे. या दोनही ठिकाणी आपण बघतो की एकाचा कुष्ठाशी संबंध जास्ती असतो विथ ज्याला आपण काय म्हणू संधिशोथ किंवा संधिशूल. मग आता असं जर का आपण बघितलं तर जे सोराटिक आर्थरायटिसचे वगैरे जे पेशंट असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा जलौकांचा परिणाम जो आहे तर तो सोराटिक आर्थ्रोपॅथी बरी करण्याच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीचा येतो असं आपल्या दवाखान्यामध्ये पण आपण बघत असतो. सो अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला जलौका लावता येत असतात. त्याच्यानंतरचं जे आहे ना महत्वाचं, त्याच्यामध्ये गलामयान असा शब्द वापरलेला आहे. गलामय म्हणजे गळ्याचे रोग. मग आपल्याला टॉन्सिल वगैरे किंवा ॲडिनॉइड्स ह्या गोष्टींसाठी तर आपण लावू शकतो, पण त्याच्याबरोबर जे गळ्याचे वेगवेगळे रोग आलेत तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा आजकाल खूप मोठ्या प्रमाणात पटापट वाढतोय असा जो रोग दिसतो तो म्हणजे थायरॉइड. तर या थायरॉइडच्या केसेसमध्ये सुद्धा आपण बरेच पेशंट्समध्ये थायरॉइडच्या दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही बाजूला 4-4 अशा 8 जलौका लावायच्या असं जर का केलं ना तर रिपोर्ट खूप चांगल्या पद्धतीनं नॉर्मल येतात. आणि इव्हन पेशंटच्या ज्या काही गोळ्या चालू असतात बाहेरून हॉर्मोनच्या तर त्या सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात कमी करता येतात, काही कालांतराने बंदही करता येतात असं दिसतं. सो ह्या दृष्टीने गल्ल रोगांमध्ये जलौकांचा वापर असं सुद्धा एक आपण उत्तम पद्धतीनं करू शकत असतो. त्याच्यानंतरचा जो विषय आलेला आहे तो म्हणजे नेत्ररोग विष विसर्प. नेत्राच्या वेगवेगळ्या रोगांमध्ये खूपच चांगला उपयोग ह्या जळवांचा होत असतो. नेत्राचे रोग म्हणत असताना आपल्याला बऱ्याचदा फक्त रांजणवाडी किंवा ज्याला स्टाईम म्हणतो तर अशा पद्धतीचं वाटतं, पण त्याच्याही सोडून आणखीन बरेच नेत्ररोग आहेत की ज्याच्यामध्ये डिमिनिश्ड विजन बोथ आय, DVB ज्याला आपण म्हणतो तर त्या पद्धतीचे पेशंट आपल्याला दिसत असतात. त्याच्यानंतर अभिषंधाचे पेशंट असतात की ज्याच्यामध्ये कंजंक्टिव्हायटिस सारखे पेशंट आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा नेत्रामध्ये वापरू शकतो. आत्ताचा जर का आपण खूप वाढत असणारा जर का डिसीज बघितला नेत्रांच्या बाबतीमध्ये तर तो महत्वाचा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये डायबेटिक रेटायनोपॅथी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. तर डायबेटिक रेटिनोपॅथीचे जे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा या पद्धतीने जलौका अपांग प्रदेशी जनरली आपण लावत असतो आपल्या पेशंट्समध्ये, तर त्याचा खूपच चांगला परिणाम ह्याच्यामध्ये दिसतो असं दिसतं. सो नेत्ररोग, त्याच्यानंतर विष, वेगवेगळ्या विषांमध्ये जळवा लावाव्यात. त्याच्यानंतर विसर्प हा साक्षात कुष्ठासारखाच किंवा रक्तदृष्टीजन्य व्याधी आहे, सो त्याच्या विसर्पामध्ये जलौकांचा वापर चांगला येतो. सो अशा पद्धतीनं जलौकांची जी फलश्रुती म्हटलेली आहे तिथे गुल्मार्शो विद्रधीन कुष्ठ वात रक्त गलामयान नेत्ररूप विष विसर्पान शमयंती जलौकसहा. दंशस्य तोदे कंडवाम वा मोक्षयेत वामयच्यताम पटुतैलाक्त वदनाम श्लक्ष्ण कंडनरुषितम. आता दंशस्य तोदे म्हणजे जी दंश केलेला आहे किंवा कंडवाम वा, तोद असताना किंवा कंडूच्या ठिकाणी मोक्षयेत वामयेच्यताम असं म्हटलंय. मग त्या ठिकाणी जेव्हा आपण लावतो जळू तिथे आपल्याला थोडासा टोचल्यासारखं व्हायला लागलं किंवा कंडू आहे असं जाणवायला लागलं तर त्यांना मोक्षयेत म्हणजे तिथनं काढावं किंवा मोचन करावं. आणि काय तर वामयेच्यताम, वामयेत म्हणजे वमन द्यावं. वाम म्हणजे डावं वगैरे नाही बरं का इथे, वमन वामन, वमन म्हणजे स्वतः करणं आणि वामन म्हणजे दुसऱ्याला देणं म्हणजे करवणं या अर्थाने, करणं आणि करवणं.
सो ह्यांचं वामन म्हणजे वामयेत असं म्हटलेलं आहे. आणि मग पटू तैलाक्त वदनाम म्हणजे त्यांचं तोंड जे आहे ते पटू तैल म्हणजे मिठाच्या तेलाच्या ठिकाणी मीठ घातलेलं किंवा जे मीठ असणारं सेंधवयुक्त तेल आहे ते श्लक्ष्ण कंडन ऋषितम श्लक्ष्ण करावं ते आणि त्याच्यानंतर रक्तम अद्भूय सप्ताहन तान पातयेत अशा पद्धतीनं जलौका जे आहेत ना तर त्यांचं रक्षण करावं आणि रक्तमदात भूय हा रक्तमद हा व्याधी होऊ नये म्हणून त्यांना काय करावं सप्ताहम तान न पातयेत एक आठवडाभर ह्या जळवा ज्या त्या परत वापरू नयेत. आणि मग ह्या आता करत असताना मिठाच्या ह्याच्यामध्ये म्हटलं मीठ टाकलं किंवा हळद टाकली ना की त्या लगेच सुटतात. तुम्हाला कदाचित माहिती असेल जर तुम्ही ट्रेकिंगला वगैरे कधी जात असाल ना तर ट्रेकिंगला आपण चालत असताना जर का शूज नसतील सँडल्स वगैरे घातलेले असतील तर पायाला बऱ्याच वेळेला जळवा लागतात आणि जळवा लागल्यानंतर ओढून काढायला लागलं ना तर तो सक्कर एवढा टाईट असतो ना ती जळू तुटते पण कधीही तो सक्कर सोडत नाही ते निघत नाही. म्हणून मग काय केलं जातं तर जवळ जनरली मिठाची पुडी ठेवली जाते आणि मीठ त्याच्यावर टाकलं जातं की जळू लगेचच निघतात. सो त्याच पद्धतीनं इथे सुद्धा जळू आपल्याला जर का काढायची असेल तर काय करायला पाहिजे तर त्या ठिकाणी थोडासा जो आहे तो मिठाचा तुकडा किंवा मिठाचा अंश टाकायला पाहिजे किंवा हळदीचा अंश टाकला तरी सुद्धा उत्तम पद्धतीनं जळवा सुटतात असा अनुभव आहे. ओके सो ह्या पद्धतीनं जळू ज्या आहेत तर त्या काढल्यानंतर मग काय करायचं रक्तमदात भूयम सप्ताहन न पातयेत एक आठवडा त्या जळवा परत लावायच्या नाहीयेत. त्याच्यानंतर क्लमहा अतियोगात वा मृत्युर्वा दुर्वांते स्तब्धता मदहा क्लम अतियोग हा योगात मृत्युर्वा म्हणजे जर का आपण खूपच जास्त जोरात पिळल्या जर का जळवा तर काय होतात त्या थकून जातात किंवा अतियोगाने म्हणजे त्या जळूतलं रक्त सगळ्यात जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे ते जळू आहे ती मृत्यू होऊ शकते. सो त्यामुळे जळवा ते आपल्याला दुसऱ्या दिवशी एकदम हे झालेले दिसतात. म्हणून जनरली जळू जी आहे ना ती हाताने पिळण्यापेक्षा वरून तिच्या तोंडावरती हळद स्प्रिंकल करायची थोडी चिमुटणी किंवा ती वमन उत्तम पद्धतीने करते असं आपल्या दवाखान्यामध्ये आपण करत असतो. दुर्वांते स्तब्धतान्मतः दुर्वांते म्हणजे दुर्वा वगैरे नाही बरं का इथे काय वांत म्हणजे वमन केलं चुकीच्या पद्धतीनं किंवा कमी प्रमाणामध्ये जर वमन झालं तर स्तब्धता येते म्हणजे जळू स्तब्ध होते आणि मद व्याधी त्याला होतो आणि मग ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर हलत नाही. म्हणून जर आपण पाण्यात टाकली जळू हलत नसेल तर पुन्हा एकदा काढून घ्यायची पुन्हा एकदा तिला ते हळदीच्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. ओके त्याच्यानंतरचं जे आहे तो एक श्लोक वाचूया आणि आपण थांबूयात. 45वा श्लोक आहे तेवढा एक फक्त वाचूया. ओके अन्यत्र ताहा स्थाप्या घटे मृत्स्नांबू गर्भिणे लालादि कोथ नाशार्थम सविशास्युः तद अन्वयात. सो हा जो 45वा श्लोक आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट टाइम घेऊयात. अजून जलौका जे आहेत तर त्यांचं हे चालू आहे म्हणजे आपण तिथे उत्तम पद्धतीनं वमन जळूचं करून थांबलेलो आहोत आणि आता ही ठेवायची कशी जळू याबद्दल ते सांगतात 45वा श्लोकामध्ये. ती कशा पद्धतीने ठेवायची हे आपण नेक्स्ट टाइम बघूयात. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जेवरले पायी कपण आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती पाडो दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे धिमिर जावो विश्वस्वधर्म सुरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लौकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा विजय होवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. सगळ्यांनी होमवर्क करा आणि आपल्या ग्रुपवरती पोस्ट करा.